तर मुंबईची शान म्हणजेच लालबागचा राजा सुद्धा मंडपामध्ये विराजमान झालाय। आज गणेश चतुर्थी, त्यामुळे या मंगलमय वातावरणात लाडक्या बाप्पाचं जल्लोषात स्वागत करून त्याची विधिवत पूजा केली जाणार आहे। उत्सवांचा माहेरघर असलेल्या लालबाग परळ भागात गणेश भक्तांचा तर जनसागर उसळलाय आणि जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची सर्वाधिक गर्दी उसळली आहे। यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा मयूर महालात आहे आणि लालबागचा राजा मयूरासनावरती विराजमान झालेला आहे। आज गणेश चतुर्थी असल्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी 5 दिवस आधीपासूनच रांग लावली होती आणि पहाटे लालबागच्या राजाचं पारंपरिक विधिवत पद्धतीने पूजन झालं आणि मग लालबागच्या राजाचं दर्शन गणेश भक्तांसाठी सुरू झालंय। तर आपण थेट जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दरबारात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि स्नेहा जाधव आहेत। सुरुवातीला जाऊयात उदयकडे। उदय, किती वाजता बरोबर राजाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता दर्शनासाठी किती गर्दी आहे सध्या? उदय, आवाज येतोय? लालबागच्या राजाचा विजय असो अशी जयघोष घोषणा जी आहे लालबाग मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आज गणेश चतुर्थी आहे आणि आज पहिल्या दिवशी हजारोच नाही तर लाखोंच्या संख्येने गणेश भक्त लालबाग मार्केटमध्ये आलेले आहेत। जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबाग राजाचं दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागमध्ये आल्याचं पाहायला मिळते। आपण पाहू शकतो माझ्या मागे लालबागच्या राजाची वात्सल्यपूर्ण मूर्ती जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या चरणांवरती आपला माथा ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त दरवर्षी इथे येत असतात। कोटींच्या संख्येने संपूर्ण 10 दिवस हा गणेश उत्सव जो आहे तो साजरा होत असतो। आपण यंदा पाहू शकतो लालबागचा राजा मयूर महलामध्ये त्यांचा दरबार जो आहे तो भरलेला आहे आणि त्याचबरोबर लालबागचा राजा मयूरासनावरती विराजमान झालेला आहे। यंदाचा लालबागचा राजा वैशिष्ट्य म्हणजे लालबागचा राजाचा जो राजमुकुट आहे त्याला सोनेरी झळाळी जी आहे ती मिळालेली आहे। एकूण आपण पाहतो की 20 किलो सोनं जे आहे ते इथे वापरण्यात आलेलं आहे। 16 कोटी रुपयाची किंमत आहे। त्याचबरोबर लालबागच्या राजावरती इतरही आभूषणं जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आपण जर पाहिलं तर एक रत्नजडित जो आहे मुकुट आणि त्याचबरोबर सोनेरी झळाळी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते देखील इथं आले। एकूण हा गणेश उत्सव कसा साजरा करणार आहेत, लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाने कसं नियोजन केलेलं आहे ते आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आपल्यासोबत आहेत। बाळासाहेब, काय सांगाल, कशा प्रकारे उत्सव साजरा करताय, कसं नियोजन केलेलं आहे? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यावर्षीचं 91वं वर्ष आहे आणि आपण बघतो आहोत की गणेश चतुर्थीच्या या शुभमुहूर्तावर सकाळी 6 वाजता हे दर्शन, लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांसाठी आपण सुरू केलेलं आहे। 4 वाजता प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर लगेचच 6 वाजता लालबागच्या राजाचा हा महोत्सव, हा उत्सव भाविकांच्या महागर्दीमध्ये सुरू झालेला आहे। यावर्षी याप्रमाणे लालबागच्या राजाची भाविकांची संख्या जशी गेल्या वर्षी होती त्याच्यापेक्षा अधिक वाटते आणि त्या अनुसार मंडळाने गेले 3 महिने आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राबून या ठिकाणी त्या भाविकांची दर्शनाची सोय अतिशय चांगल्या प्रकारे व्हावं आणि या बाप्पाचं दर्शन त्यांना एकदम सुखकारक व्हावं, या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक वेगळा आनंद मिळावा या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे। मंडपामध्ये भाविकांना व्यवस्थित रांगेचं व्यवस्थापन आहे। त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची त्यांना अडीअडचण येणार नाही याची काळजी घेतलेली आहे। आसन व्यवस्था केलेली आहे। मेडिकल हेल्थ सेंटर आहे। अगदी काही कोणाला अनुचित म्हणजे प्रकृती अस्वास्थ्य जाणवले तर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विभाग हा पूर्णपणे CCTVच्या अंडर कव्हर केलेला आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। भाविक कालपासून रांगेत उभे आहेत तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रांगेतल्या भाविकांना आम्ही अल्पोपहाराची सोय केलेली आहे। चहा बिस्किटाची देखील मंडळाच्या माध्यमातून आपण मोफत अशी सोय केलेली आहे। त्या दृष्टीने संपूर्ण जे भाविक आहेत यांनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना एक चांगलं आत्मिक समाधान मिळालं पाहिजे, जेणेकरून लालबागच्या राजाचं दर्शन आणि एक आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा। लालबाग राजाला विशेष सुवर्ण अलंकारचे ते आभूषण देण्यात आलेले, सर्वांचं लक्ष राजमुकुटकडे आहे। निश्चितच ती एक यावर्षीची विशेष गोष्ट यावर्षी आहे की रिलायन्सचे डायरेक्टर, रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक डायरेक्टर आणि जामनगर येथील वंतारा हे जे जगविख्यात असं प्रकल्प आता उभा राहिलेला आहे त्याचे सर्व म्हणू आपण असे सहृदयी मंडळाचे हितचिंतक, मंडळाचे प्रमुख सल्लागार, कार्यकारी समिती माननीय आनंदजी अंबानी यांनी या लालबागच्या राजाच्या चरणी त्यांची श्रद्धा अफाट आहे, अपार आहे आणि या श्रद्धेच्या पायी त्यांनी या लालबागच्या राजाच्या चरणी एक सुवर्ण मुकुट अर्पण केलेलं आहे।
जो सुवर्ण मुकुट आज आपण बघतो की लालबागच्या राजाच्या मस्तकी असा शोभून दिसतो आहे। एक आखीव, रेखीव, नक्षीदार आणि सुबक असा बाप्पाचा मुकुट या ठिकाणी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की हा मुकुट जो आहे हा खरोखर सुवर्ण यामध्ये जे यूज वापरलेले आहे ते 20 किलो सोन्याचा हा मुकुट आणि 16 करोड रुपये अंदाजे त्यानुसार त्याची किंमत आहे। तर ही भाविकांची असलेली श्रद्धा आहे, माननीय आनंदजी अंबानी यांची असलेली श्रद्धा आहे। त्या श्रद्धेला आपण कुठल्या प्रकारे मोल करू शकत नाही, परंतु ती श्रद्धा जी आहे ती अपार आहे असं आपल्याला एक भाविक म्हणून त्यांच्याकडे पाहताना जाणवते। तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय की रिलायन्स फाउंडेशनकडनं एकूण लालबागच्या राजाच्या मस्तकी आपण पाहू शकतो की सुवर्ण अलंकार जे आहे ते अर्पण करण्यात आलेले आहेत। त्यांची भावना जशी आपण ते समोर पाहू शकतो। गणेश चतुर्थी आहे, पहिल्या दिवशी कशा प्रकारे गणेश भक्तांनी इथे गर्दी केलेली आहे। हजारोंच्या संख्येने आज दिवसभरामध्ये इथे गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे। आज पहिला दिवस आहे आणि जनसागर जो आहे तो लालबाग मार्केटमध्ये उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उदय, बिलकुल, आणि हाच उत्साह पुढचे 10 दिवस असणार आहे। आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या देखील तिथूनच आहेत आपल्यासोबत। स्नेहा, ह्या सगळ्या लालबागच्या राजाच्या दरबाराच्या बाहेर आत्ताची काय स्थिती आहे? किती मोठ्या संख्येनं अगदी पहिल्या दिवशी भल्या पहाटे लोक दर्शनासाठी आलेत? वाट पाहत असतात। आजचा दिवस म्हणजे गणेश चतुर्थी। आता आपण आहोत लालबाग परळ परिसरामध्ये। अखंड देशाचं आराध्य दैवत असणारं, श्रद्धास्थान असणारं लालबागचा राजा या परिसरामध्ये आपण आहोत। गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरील उत्साह, आनंद काही वेगळाच आहे। गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत असतात, ते म्हणजे बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर लांबच लांब रांगा देखील लावत असतात। सर्वांनाच बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हायचं असतं, त्यासाठी त्यांच्याकडून हा प्रयत्न असतो। त्याचप्रमाणे यावर्षी बाप्पाचा जो लालबागच्या राजाचा जो महल आहे तो मयूर दरबारामध्ये आहे आणि लालबागच्या राजाचं जे रूप आहे ते डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे रूप असणार आहे। त्यामुळेच भक्तजन ते आहे ते मोठ्या प्रमाणावर अखंड देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भक्तजन हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लालबाग परळ परिसरामध्ये येत असतात। त्याचप्रमाणे इथे जो प्रवेशद्वारामध्ये देखील जो महल उभारण्यात आलेला आहे, जो देखावा आहे, ते क्षण जे आहेत, तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी देखील अनेक मंडळी जे आहे, अनेक भक्तजन ते आहे ते मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात। त्याचप्रमाणे सर्वांचंच आकर्षण असणारं असं हे लालबागचा राजा, यासाठी सर्वजण आतुर झालेले असतात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। बिलकुल स्नेहा आणि उदय, दोघांचेही धन्यवाद। लालबागच्या राजाच्या दरबारातलं दर्शन आम्हाला घडवलं त्याबद्दल। आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणराज विराजमान होत आहेत आणि मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाचं यंदा 95वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकर्षक देखावा साकारत बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे। आज विधिवत पूजा करून बाप्पाची प्रतिष्ठापना होईल आणि मुंबईच्या राजाचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि तिथूनच आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत। प्रणाली, कितीचा मुहूर्त आहे प्रतिष्ठापनेचा? आताच प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि मी दाखवू शकते की मुंबईतलं हे अतिशय नावाजलेलं आणि जुनं असं मंडळ आहे। या मंडळाचं यावर्षी 97वं वर्ष आहे आणि यावर्षी आपण पाहतो आहोत की आत्ताच नुकतीच प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, आरती झालेली आहे आणि बाप्पाची विधिवत पूजा करून या ठिकाणी आज दर्शनाला सुरुवात होती आहे। अतिशय सुंदर असा देखावा यावर्षी सुद्धा साकारण्यात आलेला आहे। हे मंडळ जुनं तर आहेच, परंतु ते दरवर्षी त्याच्या विविध मंदिरांच्या देखाव्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। या मंडळाची अशी मान्यता आहे की अनेक लोक असतात जे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये देशातले जे वेगवेगळे ज्योतिर्लिंग आहेत तिथे दर्शनासाठी जाऊ शकत नाही, कोणाची आर्थिक परिस्थिती नसते, कोणाची शारीरिक परिस्थिती नसते आणि त्यामुळे दरवर्षी हे मंडळ वेगवेगळ्या मंदिरांचा देखावा साकारत असतं। यावर्षी सुद्धा आपण पाहतो आहोत की उज्जैनचं जे महाकाल मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। महाकाल हा भगवान शंकराचा एक उग्र अवतार मानला जातो आणि महाकालला शांत करण्यासाठी आपण बघतो आहोत की गणपती बाप्पांनी या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळते की गणपती बाप्पांनी बेलपत्र जे आहे ते महादेवांच्या डोक्यावर धरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे।
बेलपत्र हे अतिशय शांत करणारं मानलं जातं आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतोय की गणपती बाप्पांनी महादेवाला शांत करण्यासाठी बेलपत्र महादेवाच्या डोक्यावर धरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळानं यावर्षी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जाणारं उज्जैनचं महाकाल मंदिर जे आहे ते साकारलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याला साजेशी अशी बाप्पाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। 22 फूट उंच अशी ही मूर्ती आहे आणि सकाळी प्राणप्रतिष्ठापना आटपल्यानंतर आता इथं दर्शनाला सुरुवात झालेली आहे। आजच अगदी पहिल्याच दिवशी सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। मुंबईतलं सगळ्यात पहिलं आणि जुनं हे लालबागचं गणेशोत्सव मंडळ मानलं जातं आणि त्यामुळं जे मानाचे गणपती असतात मुंबईतले त्यापैकी एक मानाचे गणपती म्हणजे मुंबईचा राजा म्हणून ख्याती असलेलं लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्लीचे राजा या ठिकाणी विराजमान झालेले आहे आणि प्रणाली धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपण पुढचे 10 दिवस